शिक्षक विद्यार्थी संच मान्यतेचा नवा निकष आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे शिक्षक या मोर्चात सहभागी झाले होते। विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून हा मोर्चा सुरू झाला। जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा विसर्जित झाला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले। सामूहिक रजा काढून मोर्चात सहभागी झालेल्या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे तासभर ठिय्या मारला। शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केलं जात असल्याबद्दल यावेळी शासनाचा निषेध करण्यात आलाय। अन्यायी शासन निर्णय रद्द करावेत, राज्यातील सर्वच शिक्षकांना जुनी पेन्शन द्यावी, 7व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीतील त्रुटींचा विषय मार्गी लावावा, गणवेश पूर्वीप्रमाणे मिळावेत, मुख्यालयी निवासाची अट रद्द करावी, आश्वासित प्रगती योजना लागू करावी, गरजेच्या ठिकाणी तातडीने पाठ्यपुस्तके पुरवावीत, शैक्षणिक अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी, नगरपालिका महापालिका गट क ड मधील शिक्षकांच्या वेतनाचे 100% अनुदान शासनाने द्यावे, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा, तसेच महामार्गासाठी जाहीर केलेली अधिसूचना रद्द करावी, यासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी एका कार्यक्रमानिमित्त सांगलीत येणार आहेत। दौऱ्यात शेतकऱ्यांची नाराजी दिसेल असंही ते म्हटलेत। शक्तीपीठ महामार्गाबाबत 28 फेब्रुवारीच्या अधिसूचनेत जिल्ह्यातील 19 गावे बाधित होणार असल्याचं नमूद आहे। 7 मार्च रोजी राजपत्र जाहीर करून भूसंपादनासाठी 12 जिल्ह्यातील 27 प्रांताधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली। जिल्ह्यात विटा, मिरज प्रांताधिकारी आहेत। गेल्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेऊ असं विधान केलं होतं। बाधित क्षेत्राच्या सरकारी मोजणीचं दरपत्रक मागणी केल्याचं समजते। राज्य सरकारने शेतकऱ्यांना अंधारात ठेवून असा कुटील डाव खेळू नये। रत्नागिरी नागपूर महामार्गावर वाहतूक कमी असताना समांतर महामार्गाची गरजच काय? त्यामुळे हजारो एकर बागायती शेती उद्ध्वस्त होणार आहे, अनेक जण भूमिहीन होतील, शेतकरी शेतमजूर रोजगार संपणार आहे। शक्तीपीठ महामार्गाला असलेला विरोध मुख्यमंत्र्यांना दिसत नसेल तर येत्या काळात तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिलाय। राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत। सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती झाली आहे। 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान मुलाखती होणार असून 10 ऑक्टोबरला खासदार प्रणिती शिंदे पक्षश्रेष्ठींना गोपनीय अहवाल सादर करणार आहेत। राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख येत्या 10 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे, तर 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान राज्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात असा अंदाज आहे। त्या दृष्टीने विविध पक्षाकडून आखणी केली जाते। काँग्रेसच्या राज्यस्तरीय पक्षश्रेष्ठींनीही या निवडणुकीसाठी उमेदवार कसा निवडला जावा यासाठी खास मास्टर प्लॅन तयार केलाय। या निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 1 ते 8 ऑक्टोबर दरम्यान घेतल्या जाणार आहेत। ज्येष्ठ नेत्यांवर या मुलाखतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। सांगली व सातारा जिल्ह्याची जबाबदारी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे दिली आहे। सांगली जिल्ह्यातील सांगली, मिरज, जत, तासगाव, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव, आटपाडी, खानापूर, इस्लामपूर, शिराळा या 8 मतदारसंघातून इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून पक्षाने अर्ज मागवले होते। यामध्ये तासगाव, कवठेमहांकाळ व खानापूर, आटपाडी मतदारसंघ वगळता इतर 6 मतदारसंघातून 11 इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज दाखल केले होते। त्यांच्या मुलाखती आता खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून घेण्यात येणार आहेत, मात्र अद्याप मुलाखतीची तारीख निश्चित करण्यात आली नाहीये। ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना थेट राज्य शासनाच्या नोकरीमध्ये सामावून घेण्याचा निर्णय राज्य शासनाच्या कॅबिनेट बैठकीत झाला होता। त्यानुसार यादी प्रसिद्ध झाली आहे। यामध्ये सांगली जिल्ह्यातील संकेत सरगर आणि सचिन खिलारी हे आता क्लास 1 अधिकारी बनलेत। सरगर याने 2022 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक, तर सचिन खिलारीने नुकतेच पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकमध्ये रौप्य पदक मिळवलं होतं। राज्य शासनाच्या शालेय क्रीडा आणि शिक्षक विभागाने काढलेल्या GR मध्ये थेट नियुक्ती देण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे। यामध्ये त्यांचा समावेश आहे। क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या आणि अत्युच्च गुणवत्ता प्राप्त खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याचा निर्णय डिसेंबर 2010 मध्ये झाला होता, पण याची अंमलबजावणी होत नव्हती। जून-जुलैमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात खेळाडूंनी आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला होता। जून-जुलैमध्ये झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा विषय कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आला। आता खेळाडूंच्या थेट नियुक्तीची यादीच प्रसिद्ध झाली आहे।
संकेत सरगरचे वडील महादेव सरगर हे छोटे व्यावसायिक आहेत. सरगर हे मूळचे आटपाडी तालुक्यातील असून व्यवसायाच्या निमित्ताने सांगली शहरात स्थायिक झाले. संकेतला क्लास 1 अधिकाऱ्याची नोकरी लागल्याने घरात देखील आनंद व्यक्त होतोय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील वसंतदादा पाटील मार्केट यार्डातील गैरसोयी, खराब रस्ते, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी, पथदिवे आदी गैरसोयी दूर करण्यासाठी जिल्हा हमाल पंचायतीतर्फे हमाल तोलाईदारांनी काम बंद करून बाजार समितीवर मोर्चा काढलाय. हमाल पंचायतीचे विकास मगदूम बाळासाहेब बनगर यांच्या नेतृत्वाखाली अर्धा दिवस काम बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. आठवड्यात गैरसोयी दूर झाल्या नाहीत तर दसऱ्यापासून बेमुदत काम बंदचा इशारा देण्यात आलाय. बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, आनंदराव नलवडे, मारुती बंडगर, सचिव महेश चव्हाण यांनी निवेदन स्वीकारलं. 2 दिवसात बैठक आयोजित करू असं आश्वासन त्यांनी दिले. मार्केट यार्डात 2 वर्षांपासून सुविधांचा बोजवारा उडालाय. वसंतदादा मार्केट यार्डात हमाल, महिला कामगार, तोलाईदार असे हजारो कामगार आहेत. रोज बाहेरील शेतकरी, खरेदीदार, व्यापारी, शेतमाल वाहतूक करणारी शेकडो वाहन चालक येत असतात. बाजारपेठ गजबजलेली असते. खराब रस्ते तातडीने दुरुस्त करा. चिखल, माती, धुळीचं साम्राज्य ते थांबवा. सार्वजनिक प्रसाधनगृह, स्वच्छतागृहांची दुरुस्ती करा. सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करा. रात्री पथदिवे सुरू ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. विकास कामासाठी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी निधी दिला होता. त्यांचं स्वागत करण्यासाठी काँग्रेस नगरसेवक म्हणून आम्ही पालकमंत्र्यांच्या बैठकीत बसलो होतो. त्यामुळे कोणीही भाजपला आमचा पाठिंबा असल्याचं समजू नये. आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचा यू-टर्न काँग्रेस शहर अध्यक्ष संजय मेंढे यांनी पत्रकार बैठकीत दिलाय. यावेळी अय्याज नाईकवाडी, करण जामदार, वहिदा नाईकवाडी तसेच आजी माजी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. संजय मेंढे म्हणाले, पालकमंत्र्यांनी कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता त्यांनी विकास निधी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या आभारासाठी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे कोणीही काही सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे. कारण आम्ही काँग्रेसचे नगरसेवक आहोत. आमचे नेते विशालदादा पाटील, विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील हे आमचे नेते आहेत. आम्ही काँग्रेस पक्षाचा प्रचार करणार आहे. विनाकारण कोणी काही सांगितले म्हणून आम्ही भाजपला पाठिंबा दिला असं होत नाही. आमच्या विरोधात काम करणाऱ्यांनी मुद्दामहून अशी माहिती दिली. त्यामुळे सर्वत्र चुकीची माहिती सर्वांसमोर आली आहे. या बैठकीत भाजप पक्षाला पाठिंबा आहे असा कोणतंही विधान मी केलं नाही. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही राहणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची मोहीम प्रशासन हाती घेणार आहे. शिवाय या मोहिमेतून जप्त केलेल्या साहित्याचा लिलाव त्याच दिवशी केला जाणार आहे. त्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासकीय सभेत घेण्यात आलाय. तर भाजी विक्रेत्यांकडून जप्त करण्यात आलेला भाजीपाला निवारा केंद्रात प्रसूतीगृहात दिला जाणार आहे. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत प्रशासकीय स्थायी सभा झाली. या सभेत शहरातील अतिक्रमणाबाबत चर्चा झाली. मागील वेळी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली गेली. यावेळी अतिक्रमण हटवताना जप्त करण्यात आलेला माल महापालिकेकडे तसाच पडू नये. जप्त केलेल्या मालाची चोरी होण्याचे प्रकारही घडत आहेत. नाशवंत भाजीपाला जप्त करण्यात आलेला असतो, याचा कचरा होतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अतिक्रमण विरोध मोहीम राबवताना एक धोरण निश्चित केले. येत्या आठवड्यात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. रस्त्यावरची चौकातील अतिक्रमणे तसेच विनापरवाना खोकी हटवण्यात येणार आहेत. या मोहिमेत हटवण्यात आलेली अनधिकृत खोकी, हातगाडे आणि अन्य साहित्य हे एजन्सी नियुक्त करण्यात आलेली आहे. अतिक्रमण विरोधी मोहीम राबवताना त्याच दिवशी जागेवरच किलोचा दर ठरवून भंगार विकलं जाणार आहे. भविष्यात पुढच्या पिढीला चांगले पर्यावरण देण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे आपली वसुंधरा वाचवण्यासाठी ग्रामीण स्तरावर छोट्या छोट्या गोष्टीतून शाश्वत पद्धतीने प्रयत्न सुरू राहिले पाहिजेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये सांगली जिल्हा परिषद राज्यात प्रथम आले, तर जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींनी विविध गटात यश मिळवले. या ग्रामपंचायतींच्या पदाधिकारी अधिकारी यांचा सन्मान सोहळा जिल्हा परिषदेत झाला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, सांगली जिल्हा राज्यात विविध अभियानात हिरिरीने भाग घेतो. विविध कामात जिल्हा राज्यात पहिल्या 3 क्रमांकात आहे. हे सर्व स्थानिकांच्या प्रतिसादामुळेच शक्य आहे. माझी वसुंधरा अभियानात यश मिळवलेल्या ग्रामपंचायती माझ्या हिरो आहेत. जिल्ह्यातील 331 ग्रामपंचायती या अभियानास पात्र ठरल्या तेव्हाच आपला पहिला क्रमांक येणार हे निश्चित होतं. 8 ते 10 गावांना पुरस्कार मिळेल याची खात्री होती, पण तो आकडा 16 पर्यंत गेला. हे अभिनंदनीय असल्याचं मत त्यांनी मांडले.
जिल्हा पोलीस मुख्यालयात गेले 5 दिवस सुरू असलेल्या 38व्या जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत मुख्यालयाच्या पुरुष आणि महिला संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. पोलिसांच्या स्पर्धा सांगली, मिरज, जत, तासगाव, विटा, इस्लामपूर व मुख्यालय अशा 7 विभागात झाली आहे. फुटबॉल मुख्यालय, हॉकी इस्लामपूर, व्हॉलीबॉल महिला सांगली, व्हॉलीबॉल पुरुष मुख्यालय, बास्केटबॉल महिला मिरज, बास्केटबॉल पुरुष मिरज, हँडबॉल इस्लामपूर, कबड्डी महिला मुख्यालय, कबड्डी पुरुष सांगली, खो खो महिला मुख्यालय, खो खो पुरुष तासगाव, क्रॉस कंट्री महिला जत, क्रॉस कंट्री पुरुष मुख्यालय. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी 100 मीटर धावणी स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये साहिल शिंदे, अविनाश लाड, महेश सुतार यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवलाय. संगीत खुर्चीमध्ये माधवी विजय घस्ते, तेजस्विनी अमित पाटील यांनी क्रमांक मिळवला. यावेळी पोलीस पाल्यांच्या विविध वयोगटातील धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. रस्सीखेचमध्ये जिल्हाधिकारी आणि नागरिकांच्या संघाने बाजी मारली. पोलीस अधिकारी संघ उपविजेता ठरलाय. उत्कृष्ट महिला खेळाडू कल्पना कचरा, उत्कृष्ट पुरुष खेळाडू साहिल शिंदे यांना बहुमान मिळाला. पुरुष व महिला गटात मुख्यालयाने विजेतेपदाची परंपरा कायम राखली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते बक्षीस वितरण झालं.